नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमीमध्ये मी अनिल ठाकरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण चालू घडामोडीची जी सीरीज आहे ती कंटिन्यू करत आहोत। आज 10 मार्च 2023च्या या ठिकाणी आपण चालू घडामोडी बघणार आहोत। याआधी आपण मित्रांनो सोमवारपासून म्हणजे मागच्या 2 तारखेपासून 2 मार्च ते 9 मार्चपर्यंत आपलं चालू घडामोडीचं या ठिकाणी सेशन झालेलं नाही। त्याचं कारण काही आरोग्याच्या समस्या होत्या मित्रांनो, परंतु ज्या मागचे काही विषय राहिलेले आहेत किंवा चालू घडामोडीचे सेशन आहेत त्यामधल्या महत्त्वाच्या बातम्या आपण डे बाय डे या ठिकाणी कव्हर करणार आहोत मित्रांनो। तर आजच्या प्रमुख चालू घडामोडीकडे आज वळूया। आजचा प्रमुख जी चालू घडामोडी आहे किंवा प्रमुख जी न्यूज आहे मित्रांनो ती ही आहे की काल राज्याचा आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी विधानसभेमध्ये सादर करण्यात आलेला आहे। तो कोणाद्वारे सादर करण्यात आलेला आहे तर आपले जे अर्थमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो। हा अर्थसंकल्प या वर्षीचा जो आहे मित्रांनो तो अतिशय महत्त्वाचा आणि एक विशेष प्रकारचा अर्थसंकल्प आहे, कारण यामध्ये अतिशय जबरदस्त तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे मित्रांनो। हा जो अर्थसंकल्प आहे तो मुख्यतः 5 घटकांवर 5 घटकांवर आधारित आहे। याला 5 ध्येय म्हटलेलं आहे किंवा त्यालाच पंचामृत, ठीक आहे, पंचामृतावर आधारित अर्थसंकल्प असं म्हटलेलं आहे। तर ती 5 ध्येय कोणती या ठिकाणी आपण त्याला बघितलं पाहिजे मित्रांनो। तर ही 5 ध्येय इथं मी बोर्डवर लिहिलेली आहे। तर यामध्ये पहिलं ध्येय काय आहे तर शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी ही त्याचं पहिलं ध्येय की शेतीची शाश्वतता टिकली पाहिजे आणि शेतकरी जो आहे राज्यातला तो समृद्ध झाला पाहिजे। या संबंधामध्ये भरीव कार्य करणे हे याचं पहिलं ध्येय आहे। त्याच्यानंतर दुसरं ध्येय काय आहे किंवा पंचामृताचा दुसरा मुद्दा काय आहे यामध्ये तर सर्व समाज घटक आहेत किंवा जे असे मागासवर्ग आहेत अशा समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास करणं। आता यामध्ये मुख्यतः प्रामुख्याने सर्व समाज घटकामध्ये प्रामुख्याने कोणते समाज घटक आहे ज्याच्याकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे तर त्यामध्ये महिला हा एक गट आहे, त्याच्यानंतर OBC हा एक गट आहे, ठीक आहे। अशा विविध स्तरातील गटांसाठी महत्त्वपूर्ण काहीतरी योजना आणणं, त्यांच्यासाठी कार्य करणं हे दुसरं ध्येय आहे मित्रांनो। तर आपण बघणारच आहोत, थोडासा मी परिचय देतोय त्यामध्ये पंचामृत काय आहे। त्याच्यानंतर तिसरं जे ध्येय आहे ते भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा यांचा विकास करणं। काय मित्रांनो, राज्यामध्ये एखादं राज्य प्रगत करायचं असेल आणि अतिशय वेगाने त्याची अर्थव्यवस्थेचा विकास जर सुधारायचा असेल तर त्याच्यासाठी पायाभूत सुविधा उभारणं हे फार महत्त्वाचं आहे। पायाभूत सुविधा म्हणजे काय मित्रांनो, रस्ते, वीज, नाही का, आणि शेतीसाठी असणारं जे काही महत्त्वाचं जे काय भांडवल आहे ते। आता शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत मित्रांनो, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल नेण्यासाठी चांगल्या रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी आहे, रोड वाहतुकीचा प्रश्न आहे, अपघातांचा प्रश्न आहे आणि त्याच्यातूनच उद्भवणाऱ्या अनेक समस्या ह्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या ठिकाणी त्याच्यावर काहीतरी अंकुश लागू शकतो। म्हणून जे आहे भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा आणि त्यांचा विकास हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्देश आहे मित्रांनो। भरीव भांडवली गुंतवणूक म्हणजे काय तर राज्यामध्ये आता तुम्हाला नवीन इव्हेंट होताना दिसतात। जसं की पंजाब राज्याने आपल्या पंजाबमध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी काही दिवसापूर्वी एक कार्यक्रम चालवला होता। तसा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक विविध लोकांनी, विविध देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी एक जे आहे ते कार्यक्रम राबवला जातो। त्यामध्ये भरीव गुंतवणूक आणल्या जाते आणि विविध इंडस्ट्रीला ती पुरवली जाते। त्याच्यामधून रोजगार निर्मिती आणि रोजगार निर्मितीतून एकंदरच काय तर जो आहे तो राज्याचा विकास या ठिकाणी साधायचा असतो। तर हे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा भरीव भांडवली गुंतवणूक आल्यानंतर रोजगार निर्मिती काय आपोआपच होणार आहे मित्रांनो। म्हणजे गुंतवणूक आली तर इंडस्ट्री उभी राहते आणि इंडस्ट्रीतून रोजगार निर्मिती या ठिकाणी होत असते मित्रांनो। तर चौथा मुद्दा काय आहे, चौथं ध्येय काय आहे तर रोजगार निर्मिती राज्याचं हे ध्येय आहे। आणि 5वं पर्यावरणपूरक विकास आहे मित्रांनो। विकास महत्त्वाचा नाही आहे मित्रांनो, कशा विना महत्त्वाचा नाही आहे ते लक्षात घ्या। जर तुम्ही पर्यावरणाला कुठंतरी ठेस पोहोचवताय, पर्यावरणाची हानी या ठिकाणी होते आणि जर तुम्ही हे होत असताना जर तुम्ही विकास करत असाल तर तो निरर्थक स्वरूपाचा या ठिकाणी आहे मित्रांनो। म्हणजे काय तर तुम्हाला रस्ता बांधायचा आहे किंवा रस्त्याचं काम करायचं आहे, त्यासाठी तुम्ही रस्त्याच्या कडेला असणारी जर झाडं तोडत असाल तर
तो रस्ता आणि तो विकास काहीही कामाचा नाही मित्रांनो. कारण तुम्ही पर्यावरणाला कुठंतरी एक कानाडोळा करताय, त्याच्याकडे कुठंतरी त्याला नजर अंदाज करताय, त्याला पर्यावरणाला दुर्लक्षित करताय. हे दुर्लक्ष करून आपला विकास साध्य होणार नाही मित्रांनो. शेवटी पर्यावरण हे माणसासाठी, एक मानवी जीवनासाठी फार महत्त्वाची बाब आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही जर रस्त्याच्या कडेला असणारी झाड तोडली तर ती एक परिसंस्था असते, बरोबर आहे. त्याच्यावर विविध स्वरूपाचे जीव त्या ठिकाणी राहत असतात. एक झाड तोडलं म्हणजे ते फक्त झाड नसतं मित्रांनो, ते पूर्णतः तुम्ही परिसंस्था नष्ट करताय. ठीक आहे. त्याच्यावर अवलंबून असणारे जे जीवन आहे, पक्ष्यांचं, पशूचं, इतरत्र सर्व जे प्राणी असतील त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी अधिवास नष्ट करताय. म्हणून पर्यावरणाला दुर्लक्षित करून विकास करणं हे कोणत्याही प्रकारचं जे आहे मित्रांनो यामध्ये तथ्य नाही आहे. म्हणून राज्यानं असं ठरवलेलं आहे की आपल्याला पर्यावरणाला पूरक असा विकास करायचा आहे. पर्यावरणाला या ठिकाणी अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आहे. नाहीतर पर्यावरण माणसाला कसं बिघडवू शकते हे आपल्याला कोरोना साथीमध्ये आपल्याला कळालेलं आहे मित्रांनो. तर हे जे आहे पंचामृत जे थीमवर आधारित हा राज्याचा अर्थसंकल्प आहे. आता आपण एक या ठिकाणी बघूया त्यामध्ये काय काय विशेष बाबी तरतुदी या ठिकाणी केलेल्या आहे. तर शाश्वत शेती व समृद्ध शेतकरी या थीम अंतर्गत बघा की नमो शेतकरी महासन्मान निधी या ठिकाणी जाहीर केलेला आहे. म्हणजे काय तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना तुम्ही ऐकली असेल. त्या अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना, भारतातील शेतकऱ्यांना बघा, देशातील शेतकऱ्यांना 6,000 मिळतात. ठीक आहे. तर आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा असं ठरवलेलं आहे की आपल्याला राज्याअंतर्गत शेतकऱ्यांना अतिरिक्त 6,000चा लाभ द्यायचा आहे. तर तो कोणत्या योजनेत अंतर्गत, तर नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत तो लाभ आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचा आहे. वार्षिक 6,000 रुपये या ठिकाणी द्यायचे आहे. बघा, केंद्राचे 6,000 किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 आणि महाराष्ट्रातल्या जे नमो शेतकरी महासन्मान निधी जे आहे त्याचे 6,000 असे वार्षिक 12,000 महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मिळणार आहे मित्रांनो. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना 12,000 मिळणार का नाही याबद्दल हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना 12,000 मिळणार आहे. कसं, तर 6,000 आपलं राज्य देणार, 6,000 केंद्र सरकार देणार आणि संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना 6,000. कारण त्यांनी राज्य जर त्यांना देत नसेल, त्यांचं समजा आंध्र प्रदेशमधील शेतकरी आहे, जर आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्याने एखादी योजना सरकारनं आंध्र प्रदेश राज्यातील जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी जर एखादी योजना सुरू केली शेतकऱ्याच्या अशा प्रकारची निधी देणारी, तर ते ॲड होतात नाही का. केंद्र सरकार जे निधी देतात, PM किसान सन्मान निधी देते, त्यामध्ये ॲड होणार. ठीक आहे. तर देशातील शेतकऱ्यांना 6,000 आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी 12,000चा या ठिकाणी लाभ होणार आहे मित्रांनो. आता त्याच्यानंतर काय शेतकऱ्यासाठी, बरोबर आहे, शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी या ध्येयाअंतर्गत की 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो ही. कारण यामध्ये काय आहे की सुरुवातीला पहिले काय झालं की पीक विमा जी योजना आहे मित्रांनो केंद्र सरकारने सुरू केलेली, त्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनचा असेल, तुरीचा असेल, कापसाचा असेल, कोणत्याही याचा पिकांचा काही विशेष पीक आहे त्यांचा जर विमा उतरवायचा असेल तर त्याचं काही प्रीमियम भरावं लागायचं. आता प्रीमियम म्हणजे काय, तर काही नाही, हप्ता भरावा लागायचा. ठीक आहे. तुमचं जेवढं पीक आहे त्या पिकाच्या हिशोबानं 2%, ठीक आहे, खरीप हंगामासाठी 2% आणि रब्बी हंगामासाठी 1.5% या ठिकाणी प्रीमियम भरावं लागायचं. आता ते प्रीमियम जे आहे, समजा तुमच्याकडं 5 एकर जमीन आहे आणि 5 एकराचं तुम्हाला जर एका पिकाचं म्हणजे तुम्हाला 5 एकराचं जर प्रीमियम भरायचं तर एक 5-6 हजार रुपये किंवा 4 ते 6 हजाराच्या दरम्यान त्याचा खर्च येत होता मित्रांनो. आणि पीक विमा उतरवल्यानंतरही नुकसान झाल्यानंतर जे आहे विमा कंपन्या जे आहे ते नुकसान भरपाई देण्यामध्ये काहीतरी मागं पुढं राहायच्या मित्रांनो. म्हणजे ते व्यवस्थित विमा उतरवायचा नाही आणि ते विमासुद्धा शेतकऱ्याला मिळायचा नाही. म्हणून शासनानं काय केलं की आता 1 रुपया तुम्ही द्या आणि विमा उतरवा. आता ही जी रक्कम आहे मित्रांनो ती विमा कंपन्याला सरकार देणार आहे. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे की शेतकऱ्यांना 1 रुपयात आता विमा मिळणार आहे तुमच्या पिकाचा. त्यामुळे शेतकऱ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर काय आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे केशरी शिधापत्रक धारक आहेत, केशरी कुपन असणारे जे शेतकरी आहेत त्यांना अन्नधान्याऐवजी सरकार वार्षिक 1,800 रुपये देणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पहिले काय होतं की आता काही दिवसापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे केशरी कुपन धारक आहे त्यांना सरकारने अन्नधान्य योजनेमध्ये त्यांचा समावेश केला होता. परंतु आता सरकारने असं ठरवलेलं आहे की यांना 1,800 रुपये द्यायचे आणि 1,800 रुपयात तुम्ही जे आहे ते अन्नधान्य या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो. कारण काय होतं की याच्यामागचं कारण काय आहे की विदर्भ आणि मराठवाड्यातले जे शेतकरी आहे मॅक्झिमम शेतकऱ्याकडे केशरी शिधापत्र धारक आहे, बरोबर आहे, त्यांना आता 1,800 रुपये जे आहे ते 1,800 रुपये वार्षिक अन्नधान्याच्या बदल्यात मिळणार आहे. एवढं लक्षात ठेवा, बाकीचं जाऊ द्या. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो याच्यानंतर बघा की सर्व समाज घटकांना सर्वसमावेशक विकास घटकांचा नाही का, सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास या ठिकाणी ही दुसरं ध्येय आहे. या अंतर्गत काय होणार आहे की ज्या महिला आहेत
बरोबर आहे. महिलांना एस टीमध्ये आता 50% सवलत, कोणत्या सरसकट महिला ज्या आहेत त्यांना जे आहे ते 50% भाड्यामध्ये सवलत मिळणार आहे. आता काही दिवसापूर्वी मित्रांनो 75 वर्षाच्या वरील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोफत प्रवास केलेला आहे. आता त्याच्यामध्ये महिला आणि जे वृद्ध आहेत त्या सगळ्यांचा समावेश होता. परंतु आता काय आहे मित्रांनो, 75 वर्षाच्या आतील ज्या महिला आहेत, ठीक आहे, त्या कोणत्याही वयोगटाच्या असतील तर त्यांना आता 50% या तिकीट 50%च त्यांना भाडं भरावं लागणार. ही पहिली बरोबर आहे की नाही, या थीमांतर्गत चालू आहे बघा. सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, त्यामध्ये सरकारने असं जाहीर केलं की महिलांसाठी, महिला हा एक या समाज घटकांचा किंवा वंचित दुर्लक्षित झालेल्या घटकापैकी एक घटक आहे. त्यांना या ठिकाणी 50% कर सवलत. त्याच्यानंतर ज्या महिला आता शहरामध्ये किंवा कुठेही जॉब करत असतील, ठीक आहे, ते हा 10,000 रुपयावर काय मित्रांनो यांना काही व्यवसाय कर भरावा लागत असं आत्तापर्यंत व्यवसाय कर लागत असे मित्रांनो. परंतु जिथं ज्या म्हणजे रजिस्टर कंपन्यामध्ये हे सगळं चालतं, ठीक आहे, संघटित क्षेत्रामध्ये हे चालतं, असंघटित क्षेत्रामध्ये कर वगैरे काही भरावा लागत नाही. कारण त्याच्यामुळे आता जे संघटित क्षेत्रामधल्या महिला आहेत ते जॉब करतात, त्यांना 10,000 रुपयावर व्यवसाय कर पूर्वी भरावा लागे. आता हा व्यवसाय कर त्यांना भरावा लागणार नाही मित्रांनो. त्याची मर्यादा आता 25,000 करण्यात आली आहे. 25,000वर हा व्यवसाय कर आता लागू होणार आहे. त्याच्यानंतर या ध्येयाअंतर्गतच एक योजना कोणती आहे तर लेक लाडकी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने मित्रांनो. यामध्ये काय आहे, यामध्ये बघा पिके, आता लेक लाडकी योजना कोणासाठी आहे तर पीकेसाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. कोणासाठी आहे लेक लाडकी योजना तर पीकेसाठी. याच्यामध्ये आयोग गोंधळ करू शकते बरं. MPSC असेल, तुमच्या कोणत्याही परीक्षामध्ये असतील त्यामध्ये सरळ विधान दिलेलं असतं की लेक लाडकी योजनेचे लाभार्थी जे आहे तर पिवळं आणि केशरी कुपनधारक आहेत असं तुम्हाला विधान दिलं ते बरोबर समजायचं. तुमच्या पिवळा आहे, हिरवा आहे, केशरी आहे, वेगवेगळे कुपन आहेत. अंत्योदय योजना आहे नाही का, त्याच्यामध्ये येणारं जे व्हाईट कुपन आहे ते सगळे जे आहे पिवळं आणि केशरी. इथं लक्षात ठेवायचं की पिवळा आणि केशरी जे कुपन आहे ते लेक लाडकी योजनेसाठी आहे. म्हणजे लेक लाडकी योजनेसाठी पिवळा आणि केशरी कुपन जे आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे पिवळा आणि केशरी कुपनधारकाला जे आहे त्यांची त्या ठिकाणी मुलीचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबामध्ये, तर तिच्या 1ल्या वर्गात, 6व्या वर्गात आणि 8व्या वर्गात ती जाईपर्यंत या विविध टप्प्यामध्ये 4 ते 8,000 रुपये त्यांना अनुदान मिळणार आहे. आणि ती कन्या जी आहे ते 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला एकटोक शासनाकडून जे आहे 75,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. ही योजना आणण्याचा प्रमुख उद्देश जे आहे ते मित्रांनो राज्यात होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या रोखणं आणि महिला सक्षमीकरण करणं हे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघितलं की भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचा विकास. तर या अंतर्गत एक तरतूद आलेली आहे मित्रांनो की जे विमान इंधन लागते, विमानाला जे इंधन लागते त्याला ATF म्हणतात मित्रांनो, एअर टर्बाईन फ्यूल म्हणतात. तर या इंधन करामध्ये मित्रांनो आता 25%वरून हा कर जो आहे तो 18% करण्यात आलेला आहे. म्हणजे विमान वाहतुकीला या ठिकाणी शासन चालना देताना दिसते या ठिकाणी, ठीक आहे. तर मुंबई आणि रायगड आणि पुणे या ठिकाणी हे इंधन कराची जी सवलत मिळणार आहे मित्रांनो. आता हे त्याच्यानंतर ह्या 2 आपण थीम तुम्हाला समजलेच असतील, याबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये जाणून घेऊया. आता इथे बघा मित्रांनो, या अर्थसंकल्पामध्ये काय काय प्रमुख तरतूद दिलेली आहेत त्या आपण बघत होतो. तर यामध्ये अंगणवाडी सेविकाचं जे मानधन आहे मित्रांनो ते आता 10,000 रुपये करण्यात आलेलं आहे. अंगणवाडी काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यांपासून, काही दिवसांपासून जे आहे त्या अंगणवाडी सेविकांचं जे आहे मित्रांनो या ठिकाणी आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन कुठेतरी थांबण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी सरकारने जे आहे तर अंगणवाडी जे सेविका आहे त्यांच्या मानधनात या ठिकाणी वाढ केलेली आहे. त्यांना 10,000 रुपये जे आहे ते मानधन देण्यात येणार आहे मित्रांनो, ठीक आहे. ही त्यांची ही काय पगार नाही, ही सॅलरी नाही आहे मित्रांनो. कारण ते काय राज्य सरकारच्या कर्मचारी म्हणून या ठिकाणी अजून त्यांना तसा दर्जा देण्यात आलेला नाही आहे. यांचं जे पेमेंट आहे ते मानधन म्हणून दिल्या जाते. जसं पोलीस पाटलांचंही पेमेंट जे आहे मित्रांनो ते मानधन म्हणून दिल्या जाते, ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे ते यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे, ते 10,000 रुपये. आणि मिनी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना 7,200 रुपये. म्हणजे ह्या अंगणवाडी सेविकांनाच मदत करणाऱ्या मिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 7,200. आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून जे कार्य करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना 5,500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तशाच आशा ज्या आहेत, गावच्या ज्या आशा आहेत, ज्या आरोग्य
मदतनीस म्हणून काम करतात, त्यांच्याही मानधनामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो. जवळपास 1,500 रुपयांची मानधनामध्ये त्यांच्या वाढ करण्यात आलेली आहे. इथं बघा की 8वीपर्यंत आता विद्यार्थ्यांना जे आहे राज्यातील ज्या शाळा आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्यामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना 8वीपर्यंत आता गणवेश जे आहे ते मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, मोफत गणवेश मिळणार आहे. त्याच्यानंतर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 17,72,000 कुटुंबांना या ठिकाणी नळ जोडणी होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, या नळ जोडणीचं जे आहे मित्रांनो, मराठवाड्या हा जो रिजन आहे त्याच्यासाठी फार महत्त्वाची आहे ही नळ जोडणी मित्रांनो. ज्या ठिकाणी पाणी पुरेसं आहे, जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल, थोड्याफार प्रमाणात विदर्भ असेल, या ठिकाणी ही नळ जोडणी महत्त्वाची नसली तरी मराठवाड्यासाठी जी आहे मिशन जल जीवन जे आहे मित्रांनो, एक नवसंजीवनी असणारं हे मिशन आहे, ही योजना आहे मित्रांनो. तर म्हणून जे आहे ते 17 लाख कुटुंबांना ही नळ जोडणी या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता 10 पर्यटन स्थळांना टेंट सिटी म्हणून या ठिकाणी टेंट सिटी उभारणार आहे. तर या ठिकाणी 10 पर्यटन स्थळ जे महत्त्वाची आहे राज्यातली, त्या ठिकाणी टेंट सिटी सरकार उभारणार आहे पर्यटन विकास महामंडळाकडून. ठीक आहे, आणि आता जे महात्मा फुले जन आरोग्य जे अभियान आहे, जी योजना आहे मित्रांनो, त्या ठिकाणी जे गोरगरीब आहेत किंवा जे केशरी शिधापत्राधारक आहेत, पिवळे शिधापत्राधारक आहेत, राशनधारक आहे, त्यांचा जो उपचार आहे मित्रांनो, त्या उपचाराचा खर्च जो आहे तो न झेपावणारा कधी त्यांच्यासाठी होता मित्रांनो. ठीक आहे, अचानक कोणीतरी बिमार पडलं, त्यांना 15-20 हजार 1 लाख असं जर लागत असेल तर त्या ठिकाणी हा खर्च न झेपावणारा असायचा मित्रांनो. यामुळे काय रोग्यांची जी आहे तो विलाज या ठिकाणी व्हायचा नाही आणि अकाली मृत्यू व्हायचा मित्रांनो. तर या ठिकाणी आता सरकारने जन आरोग्य महात्मा फुले जन आरोग्य ही योजना आणली आणि या योजनेअंतर्गत सुरुवातीला 1.5 लाख रुपयापर्यंतची खर्च मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती मित्रांनो. परंतु आता ही खर्च मर्यादा या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने जी आहे ती 5 लाख रुपये केलेली आहे मित्रांनो. म्हणजे 5 लाखापर्यंत तुमचा कोणताही विलाज असेल किंवा तुमचे जे तुम्हाला भरती राहावं लागत असेल 3 किंवा त्यापेक्षा जास्त दिवसासाठी जर तुम्हाला भरती राहावं लागत असेल हॉस्पिटलमध्ये, तसं डॉक्टरनं जर त्या ठिकाणी पत्र दिलं तर या योजनेमध्ये तुमचा नंबर लागू शकतो आणि त्यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत जे आहे ते मोफत उपचार या ठिकाणी होऊ शकतात मित्रांनो. तर 5 लाख रुपये खर्च मर्यादा या ठिकाणी लक्षात ठेवा. महात्मा फुले जन आरोग्य उपचार खर्च ज्या योजनेअंतर्गत जे उपचार खर्च होता तो 1.5 लाख होता आधी, आता 5 लाख करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता ह्या काही महत्त्वपूर्ण मी थोडक्यात तुम्हाला तरतुदी सांगितलेल्या आहे मित्रांनो. जर तुम्हाला या अर्थसंकल्पाबाबत जर इत्थंभूत माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तर जो अर्थसंकल्पाची जी प्रत येते जी आता इंटरनेटवर अवेलेबल आहे ती तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही 1 बाय 1 एक पेज त्या ठिकाणी वाचू शकता. परंतु महत्त्वपूर्ण ज्या परीक्षेला येऊ शकतात अशा तरतुदी या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूज बघूया मित्रांनो. ज्येष्ठ अभिनेते जे आहे कौशिक बसू यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. कौशिक बसू यांना तुम्ही ओळखता मित्रांनो, कारण ते बऱ्याच चित्रपटामध्ये त्यांनी विनोदवीर म्हणून भूमिका साकार केलेली आहे. त्यांचा आपल्याला चेहरा माहीत आहे, त्यांचं नाव जरी माहीत नसलं तरी आता त्यांचं नाव जे आहे ते कौशिक बसू आहे मित्रांनो. परंतु त्यांचा चेहरा सगळ्यांनाच आठवतो मित्रांनो. अभिनेते गोविंदासोबत त्यांनी अनेक भूमिका साकार केलेल्या आहे किंवा अक्षय कुमार सोबत त्यांनी अनेक भूमिका या ठिकाणी विनोदवीर म्हणून जे आहे ते साकारलेले आहे मित्रांनो. तर त्या ठिकाणी त्यांचा एक फेमस डायलॉग आहे मित्रांनो, ज्या मूवीमध्ये अक्षय कुमार म्हणतो, अक्षय कुमारला ते भांजे करत असतात आणि त्या ठिकाणी अक्षय कुमार म्हणतो बच्चे की जान लेगा क्या, बच्चे की जान लेगा. त्या मूवीमध्ये त्यांनी ह्या भूमिका साकारलेली आहे मित्रांनो. त्यांना आपण चांगल्या प्रकारे ओळखतो, हे मी पहिलेच सांगितलेलं आहे तुम्हाला. तर त्यांचं एक अकाली निधन झालेलं आहे मित्रांनो, त्या हृदयविकाराच्या झटक्याने. आजकाल हार्ट अटॅक जे आहे मित्रांनो ते बऱ्याच प्रमाणात येत आहेत. हार्ट अटॅक कुणाला कधी आणि केव्हा येईल याची काही शाश्वती देता येत नाही मित्रांनो, याची ग्वाही देता येत नाही, कारण बदललेली जीवनशैली हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. तर यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने या ठिकाणी निधन झालेलं आहे. वयाच्या 66व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. तर यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. हे जे आहे ते बहुआयामी प्रतिभा असलेले व्यक्तिमत्व होतं मित्रांनो. त्यांनी अभिनेते म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी प्रोड्युसर म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथाकार म्हणजे स्टोरी टेलर किंवा डायलॉग जे लिहितात त्यांना पटकथाकार देखील म्हणतात. तर त्यांना पटकथाकार म्हणून देखील या भूमिका यांनी निभावलेल्या आहे मित्रांनो. त्यानंतर काय आहे तर किसी का भाई किसी की जान यामध्ये त्यांनी अखेरची भूमिका या ठिकाणी साकारलेली आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा, पेपरला येऊ शकते. त्यांची अखेरची भूमिका असणारा चित्रपट किसी का भाई किसी की जान. ठीक आहे. त्यांचा जन्म जो आहे मित्रांनो 13 एप्रिल 1956 मध्ये झालेला आहे.
1956मध्ये महेंद्रगड हरियाणा. महेंद्रगड हे पूर्व पंजाबमध्ये यायचं, परंतु जेव्हा हरियाणाची निर्मिती झाली ते महेंद्रगड हरियाणामध्ये गेले. ठीक आहे. तर 1956मध्ये महेंद्रगड या ठिकाणी हरियाणामध्ये त्यांचा जो आहे जन्म झालेला आहे. त्यांचं शिक्षण कुठं झालेलं आहे तर किरोडीमल महाविद्यालय दिल्लीमधून त्यांनी जी आहे ती डिग्री घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली इथून त्यांनी जे आहे त्या ड्रामाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि पुण्याचे जे आहे FII जे आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे या सिनेसृष्टीचं. ठीक आहे. तर त्यांनी कोणकोणत्या मूवीमध्ये काय काय व्यक्तिरेखा साकारल्या त्याबद्दल थोडक्यात जाणून घेतलं पाहिजे. मिस्टर इंडिया या मूवीमध्ये त्यांनी कॅलेंडर ही भूमिका साकारलेली आहे आणि दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजर या ठिकाणी ही भूमिका त्यांनी साकारलेली आहे. कोणते मिस्टर इंडियामध्ये कॅलेंडर आणि दिवाना मस्तानामध्ये पप्पू पेजर मित्रांनो. यांच्याबद्दल जे आहे मित्रांनो एवढी माहिती पुरेशी आहे. 2-3 पॉईंट राहिलेले आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये या ठिकाणी घेऊया मित्रांनो. तर कौशिक बसूबद्दल या ठिकाणी 2-3 पॉईंट आणखी जाणून घेऊया मित्रांनो. तर कौशिक बसू यांनी कथासागर द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा या मालिकेमध्ये या ठिकाणी भूमिका साकारलेली आहे मित्रांनो. त्यांचा पहिला जो दिग्दर्शित चित्रपट आहे मित्रांनो तो रूप की राणी चोरों का राजा हा 1993 साली प्रदर्शित झाला होता मित्रांनो. कोणता आहे त्यांनी पहिला दिग्दर्शित चित्रपट कोणता म्हणजे पहिले कोणत्या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे मित्रांनो. पहिला जो आहे तो रूप की राणी चोरों का राजा हा चित्रपट आहे 1993 साली, हे विसरायचं नाही. तर या ठिकाणी बघा 1995मध्ये त्यांनी प्रेम या चित्रपटाचं देखील या ठिकाणी दिग्दर्शन केलेलं आहे. हे तब्बूचं या चित्रपटामध्ये या तब्बूचं जे आहे ते पदार्पण झालेलं आहे मित्रांनो. रूप की राणी चोरों का राजा हा चित्रपट जो आहे तेवढा चालला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक चित्रपट दिग्दर्शित केला प्रेम, हाही तेवढा चालला नाही. आणि त्याच्यानंतर त्यांनी मिस्टर बेचारा नावाचा चित्रपट केला, हा सुद्धा जो आहे दिग्दर्शित केलेला आहे तो हा सुद्धा जो आहे तो मित्रांनो त्या ठिकाणी बॉक्स ऑफिसवर हा आपटला, हा चाललेला नाही. तर या सलग 3 चित्रपटामध्ये त्यांना अपयश येत होतं मित्रांनो. म्हणून त्यांनी 1990 तरीही ते खचले नाही आणि पुढे त्यांनी 1999मध्ये हम आपके दिल में रहते हे हा चित्रपट दिग्दर्शित केला. याला त्यांना म्हणजे यामध्ये त्यांना खरं यश मिळालं मित्रांनो. तर खरं यश जे आहे ते कोणत्या चित्रपटाला मिळालेलं आहे त्यांच्या हम आपके दिल में रहते हे यामध्ये अनिल कपूर आणि काजलची मुख्य भूमिका आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तेरे नाम हा चित्रपटसुद्धा यांनी दिग्दर्शित केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2021मध्ये सद्यस्थिती शेवटचा जो त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे आणि तो Zee5 जो ॲप आहे OTT प्लॅटफॉर्म आहे यापासूनही ते दूर राहिलेले नव्हते मित्रांनो. तर त्यांनी कागज नावाचा हा चित्रपट 2021मध्ये हा शेवटचा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ठरलेला आहे मित्रांनो. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठीची मुख्य भूमिका आहे. या ठिकाणी हे जे महत्त्वाचं आहे जे पेपरला येऊ शकते कोणत्याही परीक्षेच्या त्या ठिकाणी हे मुद्दे दिलेले आहे मित्रांनो. याला पॉज करून एकदा वाचून घ्या अथवा हे पुन्हा लेक्चर हे ऐका मित्रांनो, हे फार कामी येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जे आहे पुढची न्यूज बघूया मित्रांनो की अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूर नावाचं ठिकाण आहे. हे रिद्धपूर ठिकाण जे आहे मित्रांनो ते आपले महानुभव पंथ आहेत, श्री चक्रधर स्वामी त्याचे संस्थापक आहेत. यांनी या महानुभव पंथाचं प्रमुख केंद्र म्हणून या ठिकाणाची ओळख आहे मित्रांनो. कोणतं? अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे ठिकाण आहे मित्रांनो. तर रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याचं जे आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी घोषणा केलेली आहे काल. कुठं? रिद्धपूर येथे. आता याआधी मला सांगा की आंतरराष्ट्रीय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठे आहे तर वर्धा या ठिकाणी ते स्थापन केलेलं आहे मित्रांनो. तसेच संस्कृत विद्यापीठ कुठे स्थापन केलेलं आहे मित्रांनो तर रामटेक येथे स्थापन केलेलं आहे. कुठं आहे? संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे. हिंदी विद्यापीठ कुठं आहे मित्रांनो? वर्धा येथे. आणि आता मराठी भाषा विद्यापीठ कुठं तर रिद्धपूर. रिद्धपूर हे काय आहे मित्रांनो? महानुभव पंथाचं तीर्थस्थान आहे. महानुभव पंथाचे संस्थापक कोण आहेत तर चक्रधर स्वामी. असे बरेच प्रश्न या न्यूजवर कव्हर होतात मित्रांनो. असे यावर परीक्षा जी आगामी होणार आहे मित्रांनो यावर 100% एकतरी प्रश्न येणार. ठीक आहे. वन लाईनर किंवा इनडायरेक्ट क्वेश्चन तर येणारच येणार. ठीक आहे. म्हणून महानुभव पंथाचे हे रिद्धपूर ठिकाण आहे मित्रांनो. याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. मराठी साहित्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान या स्थानाने दिलेले आहे मित्रांनो, या ठिकाणाने दिलेले आहे. या रिद्धपूरला जे आहे मित्रांनो मराठीची काशी म्हणून ओळखल्या जाते. मराठीची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाची ओळख आहे तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे ते अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे ठिकाण मित्रांनो. ठीक आहे. मराठी भाषेतील आद्य ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेलेला आहे मित्रांनो ते ठिकाण कोणतं आहे तर वाजेश्वर हे स्थान आहे मित्रांनो. वाजेश्वर या ठिकाणी जे आहे मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ लिहिला होता. हा आद्य ग्रंथ कोणी लिहिला होता मित्रांनो? पहिला आद्य ग्रंथ लिहिला होता तुम्हाला माहीत राहायचे मुकुंदराज हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे.
लिहिला आहे. मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला वाजेश्वर हे या ठिकाणी हे स्थान जे आहे ते या रिद्धपूरमध्ये आहे. हे ठिकाण जे आहे ते अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारापासून मोर्शी मार्गावर आहे. 9 किलोमीटर आहे. मोर्शी मार्गावर 9 किलोमीटर चांदूर बाजार आहे. चांदूर बाजार हे ठिकाण आहे. ठीक आहे. अमरावती जिल्हा चांदूर बाजार मोर्शीपासून 9 किलोमीटर आहे. ठीक आहे. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी येथे मठाची स्थापना केलेली होती. म्हणून जे आहे ते मित्रांनो हे रिद्धपूर हे स्थान जे आहे महानुभव पंथीयाचं तीर्थस्थान म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. आणि मराठीची काशी म्हणून या रिद्धपूरची ओळख आहे मित्रांनो. या महानुभव पंथामध्ये जे मित्रांनो नागदेवाचार्य, माहिमभट, केशीराज व्यास, महादाईसा यांनी या पंथाचा जो आहे मित्रांनो तो विचार पुढे नेलेला आहे. हे महत्त्वपूर्ण काही त्याच्यामध्ये श्री चक्रधर स्वामीनंतर होऊन गेलेले व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर त्यांची ग्रंथसंपदा काय काय आहे मित्रांनो. या पंथाची जी ग्रंथसंपदा आहे मित्रांनो, लीळाचरित्र तुम्ही वाचला असेल 9वी 10वीमध्ये तुम्हाला धडा येतो याचा. लीळाचरित्र माहिमभट हे आपण जिल्हा परिषदच्या शाळामध्ये जे मराठीचं पुस्तक येतं त्यामध्ये माहिमभटाबद्दल लीळाचरित्राबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सिद्धांत सूत्र नावाचं एक ग्रंथ आहे. सूत्रपाठ, प्रेमीय ग्रंथ आणि दृष्टांत या ठिकाणी हे काही त्यांची ग्रंथसंपदा अतिशय महत्त्वाची ग्रंथसंपदा आहे मित्रांनो. हे याच्यातून याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, याच्यावर लक्ष ठेवा मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो काल चंद्रपुरामध्ये पांढरं हरिण दिसल्याची एक न्यूज आहे मित्रांनो, परंतु ती काय तेवढी महत्त्वाची नाही आहे. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे की चंद्रपूरमध्ये ताडोबामध्ये जे आहे ते पांढरं हरिण या ठिकाणी आढळलेलं आहे मित्रांनो. तर हे पांढरं हरिण जे आहे मित्रांनो ते हे फार म्हणजे दुर्मिळ असा प्राणी आहे. एक स्पेशल हे हरिणच प्रजातीतलं मध्ये हरिण प्रजातीतलीच एक प्रजाती आहे मित्रांनो. ही काही विशेष प्रजाती नाही आहे. त्यात तो एक हरिण प्रजातीमधलाच एक प्राणी आहे, परंतु त्याचा रंग जो आहे मित्रांनो तो पांढरा शिपत असतो. ठीक आहे. काही त्याच्यामध्ये संप्रेरक असतात, काही हार्मोन्समुळे त्याचा रंग जो होतो पांढरा होतो मित्रांनो. तर भारतामध्ये 2च सध्या पांढरे हरण आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि दुसरं जे आहे ते आपल्या चंद्रपूरमध्ये हे पांढरा हरिण या ठिकाणी दिसलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर एवढे आज जे आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढीच आपल्या ठिकाणी आज एवढंच आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे मित्रांनो. अशाच दर्जेदार आणि चालू घडामोडीच्या ज्या व्हिडिओसाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल त्याला लाईक करा आणि आपलं PAPT अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबू. धन्यवाद.